साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आरोपी गोपाळ बदनेला कोर्टातून बाहेर आणण्यात आलं। तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भात बदनेवर अनेक गंभीर आरोप आहेत। त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। आता त्याला कोर्टातून बाहेर आणण्यात आलंय। पोलीस त्याला घेऊन आता रवाना झालेले आहेत। तर त्याला आता 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आणि अपडेट या प्रकरणाच्या संदर्भातली आपण पाहतोय। गोपाळ बदले हा पोलिसांना शरण आलेला होता। त्यानंतर त्याला पोलिसांनी कोर्टामध्ये हजर केलं। कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। त्याला आता पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं। पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली। त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा देखील निर्णय आम्ही घेतला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।